शंकरपाळे बनवण्यासाठी 2 कप मैदा घेतला। मापाने 2 कप मैदा घ्यायचा आणि 1 कप बाउलमध्ये साखर घ्यायची, अर्धा कप पाणी घ्यायचं, त्यामध्ये टाकायचं आणि ढवळायचं। साखर पूर्णपणे विरघळू द्यायची। असं व्यवस्थित चमचाने हलवायचं, थोड्या वेळाने हलवत राहायचं आणि व्यवस्थित विरघळू द्यायची। आता आपली साखर विरघळली आहे, थोडी आता पूर्णपणे विरघळली आहे। आता आपण साखरेचं पाणी बाजूला ठेवू। आता आपण मैदा घेतला ताटामध्ये, त्यामध्ये आता मोहन घालायचं। 1 चमचा मोहन घातलं आणि आता छान गरम आहे म्हणून थोडं झाऱ्याने हलवलं आणि आता हाताने व्यवस्थित मळते आहे। थोडं मी साखरेचं पाणी घातलेलं आहे, थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं। आपलं पीठ तयार झालेलं आहे। एकसारखं काप करून घ्यायची पिठाचे आणि एक गोळा घ्यायचा आणि ते चपाती करण्यासाठी व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं, नरम करायचं आणि व्यवस्थित आता चपाती लाटायची। चपाती झाली की चपातीची आपण शंकरपाळ्याचे आकाराचे रेषा पाडायच्या। आता आपण चौकोनी शंकरपाळे करणार आहोत। असे सर्व शंकरपाळे तयार करायचे आणि प्लेटमध्ये ठेवायचे। एकावर एक ठेवायचं नाही, थोडे सुटे ठेवायचे, कारण की मग एकत्र ठेवलं की ते चिपकतात। आता शंकरपाळे आपण कढई तापलेली आहे, टाकले आणि आता बघा कलरही आलेला आहे। शंकरपाळ्याला छान कलर आला आहे। असे शंकरपाळे आपण तयार केले आहे। शंकरपाळे